आनंदी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तर आज या ठिकाणी स्वर्गवासी सयनबाई पटले यांच्या 13वी प्रित्यर्थ कीर्तनरूपी सेवेचं आयोजन केलेलं आहे आणि ती कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे देण्यात आलेली आहे. हे मी माझे अवभाग्य समजते. आजच्या या कीर्तनरूपी सेवेला लाभलेले हार्मोनियम वादक महाराज, तबला वादक महाराज भोयर बाबा, तसेच टाळ वादक, आर्गन वादक राहुल दादा, ह्या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करते. तसेच समोर बसलेले माझे श्रोते मायबापो, तुम्हा सर्वांना नमस्कार करून मी माझ्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. बोला पंढरीनाथ महाराज की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानार्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्री गुरवे नमः. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी कानितई बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याच पूर्वादियास. बोला ज्ञानेश्वर महाराज की जय. महायोगपीठे तटे भीमरक्षा वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पाण्डुरङ्गकारू प्रथम नमन. पाण्डुरङ्गकारू प्रथम नमन. कथेचा विस्तार
श्रोते माय बापू, आपण आज या ठिकाणी कीर्तन ऐकण्यासाठी, कीर्तन पाहण्यासाठी एकत्र जमलात. जरा वातावरण शोकाकुल आहे. देवीचा कार्यक्रम म्हटलं की वातावरण थोडं दुःखमय असतं. मग आम्हाला काही वाटतं की आमची दुःख जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत आपलं मन प्रसन्न होणार नाही. वाटतं ना असं? वाटतं. परंतु आपण जोपर्यंत आपली दुःख दूर करणार नाही तोपर्यंत आपले मन प्रसन्न होणार नाही. म्हणून आम्ही सर्वांनी एक प्रण करूया की आपलं सर्वांचं मन प्रसन्न करून ह्या कीर्तन रूपी सेवेचा आस्वाद घेऊया. मना करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मना करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सिद्धीचं कारण असते. म्हणून आपण श्रोते, वक्ते, साधक, पंडित आम्ही सर्वांनी एक असा प्रण करूया की आम्ही संपूर्ण दुःख बाजूला सारूया आणि प्रसन्न मनाने कीर्तन रूपी सेवेचा आस्वाद घेऊया. विठ्ठल विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 माझा
ऐकायला आलात ना, मग कीर्तन म्हणजे काय हे आपल्याला आधी कळलं पाहिजे ना. कळलं पाहिजे की नाही? अरे हो म्हणा. कीर्तन म्हणजे काय तर एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण म्हणजे कीर्तन. पारमार्थिक विचारांचे आचरण म्हणजे कीर्तन. नवे नवे साधू संतांच्या विचाराचे आचरण म्हणजे कीर्तन. आणि संसाराचे आचरण करत असताना त्या भगवंताच्या नामाचा विसर न पडणं म्हणजे कीर्तन. आणि कीर्तन सुरू असतानाच नव्हे तर सदा सर्व काळ भगवंताच्या नामाचा विसर न पडणं म्हणजे कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. तर सांसारिक जीवन जगत असताना मनुष्याचं जीवन कसं असते हे समजावून सांगण्यासाठी जगत गुरु तुकाराम महाराज यांनी आम्हाला आपल्या अभंगाद्वारे मार्गदर्शन केलेलं आहे. तत्पूर्वी आपल्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये 2 दिवस असतात. किती दिवस? 2 दिवस. पहिला दिवस म्हणजे जन्माला येण्याचा दिवस. हा पहिला दिवस असतो. जन्माला येणारा जीव रडत येतो. जन्माला येणारा जीव हा रडत येतो, परंतु सर्वांना हसवून सोडतो. जन्मोत्सव साजरे केले जातात. जन्मणाऱ्या जीवाच्या आजूबाजूला 10 लोक जमा होतात. एवढंच नाही तर लोकांचे तोंड सुद्धा गोड केले जाते. म्हणजे हा पहिला दिवस येण्याचा असतो आणि आनंदाचा असतो. मग दुसरा दिवस कसा असतो तर दुसरा दिवस हा जाण्याचा असतो. जाण्याचा म्हणजे मृत्यूच्या मरणाचा दिवस असतो. ज्याप्रमाणे जन्मणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूला 10 लोक जमा होतात, तसं मृत व्यक्तीच्या आजूबाजूला सुद्धा 10 लोक जमा होतात. होतात ना? होतात. जसं जन्मोत्सव साजरे केले जातात, जसं जन्मोत्सव साजरे केलं जातं, तसं मृत्यूची अंतिम विधी सुद्धा पार पाडली जाते. म्हणजे येणारा व्यक्ती हा रडत येतो, परंतु सर्वांना हसवून सोडतो. आणि जाणारा व्यक्ती मात्र सर्वांना रडवूनच जातो. हा म्हणजे मनुष्याच्या जीवनातील दुसरा दिवस असतो. मायबाप दुसरा दिवस असतो. प्रत्येक मनुष्याच्या 2 इच्छा असतात. कोणत्या? पहिलं सुख आणि दुसरं अमरत्व. अमरत्व म्हणजे आम्हाला मृत्यू यायलाच नको असं प्रत्येकाला वाटतं. वाटतं ना? प्रत्येकाला वाटतं. आम्ही आमच्या मुलांची लग्न पाहावी, मुलांची मुले पाहावीत, त्या मुलांचीही मुले पाहावीत, नातू पाहावीत, पळनातू पाहावीत, आणि त्यांच्या पलीकडे जे काही असेल ते सर्व आम्ही पाहावं असं प्रत्येक मनुष्याला वाटतं. परंतु ही मनुष्याची इच्छा पूर्ण होते का मायबाप? नाही होत. का? कारण मृत्यू हा अटळ आहे. मृत्यू हा अटळ आहे. देह हा काळाचा असतो. देह हा काळाचा असतो आणि धन मात्र कुबेराचा असतो. याचंच दर्शन करण्यासाठी आमच्या जगद्गुरु तुकोबा राय यांनी आपल्या अभंगाद्वारे मानवाचं जीवन कसं असते हे आम्हाला सांगितलेलं आहे. अविसासी आसा गळगिरी मासा उतोनिया घसा मरण पावी. अविसासी आसा गळगिरी मासा उतोनिया घसा मरण पावी. मरणाचे विडी करी तळमळ, मरणाचे विडी करी तळमळ. आठवी कृपाळ तै वेळी, आठवी कृपाळ तै वेळी. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. तुका म्हणे सुखा पर नाही, तुका म्हणे सुखा पर नाही. तर मनुष्याचं जीवन कसं असते? मनुष्य जेव्हा संसारामध्ये जीवन जगत असतो तेव्हा तो कशा पद्धतीनं जीवन जगतो हे समजावून सांगण्यासाठी जगद्गुरु तुकोबा राय यांनी आम्हाला माशाचं उदाहरण दिलं आहे. कशाचं?
माशाचं उदाहरण दिलंय. मासा कुठं असतो माय बापो? मासा हा पाण्यात असतो. जोपर्यंत मासा पाण्यात असतो तोपर्यंत तो जिवंत असतो. परंतु त्या माशाला जर आपण बाहेर काढलं तर मासा मरून जातो ना. जोपर्यंत मासा हा पाण्यामध्ये जीवन जगत असतो तोपर्यंत आपल्या संसार रूपी पाण्यामध्ये एवढा मग्न होऊन जातो की पाण्याच्या बाहेर काय आहे हे त्याला कळत नसतं. परंतु काय होतं, मनुष्याने त्या माशाला पकडण्यासाठी एक गड तयार केलेला असतो आणि हा गड त्या माशाचा काड बनतो. कसा काड बनतो? माशाला पकडण्यासाठी मनुष्य गड तयार करतो तेव्हा त्या गडाला तो काय बांधतो? मासाचे तुकडे बांधतो, काही गांडूळ बांधतो, काही कणकीचे गोळे बांधतो. कशाकरिता? की माशाने ह्या पदार्थाकडे आकर्षित व्हावं आणि तो आम्हाला मिळावा. जोपर्यंत हे गड पाण्यामध्ये पडत नाही तोपर्यंत मासा स्वच्छंद मनाने प्रवास करत असतो. त्याला माहीतच नसतं की त्याचा काळ त्याच्यावर केव्हा झेप घालेल, माहीत नसतं माय बापो. मनुष्याने बनवलेला गड मनुष्य जेव्हा पाण्यामध्ये घालतो तेव्हा मात्र त्या माशाचं लक्ष त्या गडाकडे जातं. गड त्याला म्हणतो माशाला, नको येऊ, मी तुझा काळ आहे. परंतु मासा मात्र ऐकायला तयारच नाही. काय म्हणतो मासा? मी येतो. कारण त्या गडाला बांधलेले पदार्थ माशाला आकर्षित करत असतात. जसं मासा गड गिळतो माशाचं कंठ फुटून जातं मायबाप, माशाचं कंठ फुटून जातं, रक्त वाहायला लागतो. मासा आक्रोश करायला लागतो, मला वाचवा. परंतु माशाला मात्र वाचवायला कुणीच जात नसतात. काय? कारण की मासा जेव्हा गडाकडे जातो तेव्हा 1 तास जातो. अगदी तसंच मनुष्याचं जीवन असतं मायबापो. मनुष्याचं जीवन सुद्धा माशाप्रमाणेच असतं. ज्याप्रमाणे मनुष्याचा बनवलेला गड हा माशाचा काळ बनतो तर आमच्यासाठी सुद्धा त्या यमराजांनी एक गड बनवून ठेवलेला असतो. कशासाठी? आम्हाला पकडून नेण्यासाठी, आम्हाला बांधून नेण्यासाठी. परंतु आम्हाला माहित नसतं की हा यमराजाचा गड आमच्यावर केव्हा घालेल आणि आम्हाला केव्हा घेऊन जाईल. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणात काय म्हणतात? संसाराच्या पायी देवा आठवत नाही देवा, आठवत नाही. आठवत नाही देवा, आठवत
मनुष्याचं जीवन एवढं व्यस्त असतं, संसाराच्या पायी त्याला संसाराच्या बाहेर काय घडतं हे मात्र त्याला कळतच नसतं. का? कारण तो संसाराच्या गुंठाळ्यामध्ये एवढा गुंतून गेलेला असतो की संसाराच्या पलीकडं काय असतं हे त्याला माहीतच नसतं. देव काय, दानव काय, चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय हे मनुष्याला काहीच कळत नसतो. एवढा मनुष्य आपल्या संसारामध्ये व्यस्त झालेला असतो. कशामुळे? त्या एका संसारामुळे. पण तुकाराम महाराज काय म्हणतात? येम येतील तुम्हाला बांधून नेतील, तेव्हा तुम्ही काय करणार? एवढं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये व्यस्त झालात का? कारण एमाचा काळ केव्हा येईल हे कुणालाच माहित नसतं. जेव्हा एम येतील, आम्हाला बांधून नेतील आणि एमानी म्हटलं चल तर आम्हाला जावंच लागेल, एमानी म्हटलं नाही तर आम्हाला राहावंच लागेल. एखाद्याला वाटतं आपण खूप दिवस जगावेत, आपण खूप पिढ्या पाहाव्यात, परंतु त्याची इच्छा पूर्ण होते का बाबा? नाही होत. का? कारण ही इच्छा जरी आपली असली, हा देह जरी आपला असला, परंतु ह्या देहावर सत्ता मात्र कुणाची असते? त्या एम राजाची असते. एखाद्याला संसारामध्ये व्याधी जडली की तो काय म्हणतो? हे भगवंता, मला उद्याचं मरण येण्यापेक्षा आजच मरण आलेलं बरं रे. मला ह्या व्याधी सहन होत नाही, मला ह्या वेदना असह्य व्हायला लागल्या, मला ह्या जीवनामध्ये आता राहावंच वाटत नाही, मला उचलून घेऊन जा भगवंता. असं एखाद्या व्यक्ती जेव्हा म्हणतो, जेव्हा त्याला संसारामध्ये वेदना होतात तेव्हा, म्हणून त्याची इच्छा पूर्ण होते का हो? नाही होत. का? कारण त्यावेळी सुद्धा आपल्या देहावर सत्ता त्या एम राजाची असते. देहावर शासन फक्त आणि फक्त त्या एम राजाचं असते. म्हणून जेव्हा आम्ही जाऊ, म्हणजे जेव्हा आम्ही मृत्यूला पाहू, तेव्हा जण काय करतील? जण काहीच करू शकणार नाही, फक्त आपल्या तोंडाकडे पाहतील. मी काय करू शकतो? ह्या देहावर सत्ता मात्र आपली आहेच नाही, मी काय करू शकतो? महाराज तुकाराम महाराज म्हणतात की मी काय करू शकतो? हा देह जरी आपला असेल, परंतु ह्या देहावर सत्ता मात्र त्या एम राजाची असते. यात आम्ही काय करू शकतो? आपला देह सुंदर दिसावा, सुशोभित दिसावा, म्हणून आम्ही किमती वस्त्र परिधान करतो ना. कशासाठी? आमचा देह हा सुशोभित दिसावा. किमती अशा दागिन्यांनी आम्ही ह्या देहाला
सजवतो. कशासाठी? आम्ही सुंदर दिसावं यासाठी. परंतु हा सुंदर दिसणारा देह जरी आपला असेल मायबाप, परंतु ह्या देहावर सत्ता फक्त यमराजाची असते. तेव्हा त्याचा काळ येईल आणि आम्हाला उचलून घेऊन जाईल हे कुणालाच माहित नसतं. अरे किती रात्र गेल्या, किती रात्र गेल्या, रात्र काय दिवस गेले, गिनती करता आली नाही. किती दिवस गेले, किती रात्र गेल्या आणि रात्रंदिवसच काय अख्खं माणसाचं आयुष्य उलटून गेलं. पण आम्ही जन्माला येऊन काय केलं? संत तुकाराम महाराज म्हणतात, रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले, रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले. जन्माने येऊन काय केले, जन्माने येऊन काय केले, जन्माने येऊन काय केले, जन्माने येऊन काय केले. संसार करिता गोड वाटे, संसार करिता गोड वाटे, शंकर करिता गोड मागे, शंकर करिता गोड मागे. हरिनामाविना सर्वच खोटे, हरिनामाविना सर्वच खोटे. रात्र गेली, दिवस गेले, ते मोजता आले नाही. अख्खं आयुष्य उलटून गेलं, आमचं आयुष्य संपून गेलं. पण आम्ही जन्माला येऊन काय केलं? आमचा जन्म कशासाठी झाला, आम्ही जगतो कशासाठी हे मात्र आम्हाला कळलंच नाही. अरे आपला जन्म कशासाठी झाला हे आम्हाला कळलंच नाही. जो खाऊन पिऊन उगीचच पडून असतो मायबाप, जो खाऊन पिऊन उगीचच पडून असतो ना, त्याला आराम म्हणतो, त्याला आराम म्हणतात. एखादा व्यक्ती आपल्याकडून पैसे उधार मागतो, परंतु ते पैसे तो आम्हाला परतच करत नाही, त्याला हराम म्हणतात. आपल्यासोबत सख्यासारखा राहतो, आपल्यासोबत सख्यासारखा राहतो, त्याला सख्या राम म्हणतात. आणि आपल्या आत्म्यामध्ये जो असतो त्याला आत्माराम असे म्हणतात. सद्गुरुनाथ महाराज की जय. तर माई बापो, जो खाऊन पिऊन उगीचच पडून असतो त्याला आराम म्हणतात. आपल्याकडून पैसे उधार नेतो, परंतु तो परतच देत नाही, त्याला हराम म्हणतात. आपल्यासोबत सख्यासारखा राहतो, त्याला सखा राम म्हणतात. आणि आपल्या आत्म्यामध्ये वास करतो, त्याला आत्माराम म्हणतात. बापाचं वचन पाळून, बापाचं वचन पाळून मायेची मान कापणाऱ्याला परशुराम म्हणतात. आणि त्याच माई बापाचं वचन पाळून ज्याने 14 वर्षाचा वनवास भोगला त्याला प्रभू रामचंद्र म्हणतात. मग आम्हाला काय म्हणतात? आमचा जन्म झाला तरी कशासाठी हे आम्हाला अजूनही कळलंच नाही. असे संत तुकाराम महाराज म्हणतात की आमचा जन्म झाला कशासाठी अजूनही आम्हाला कळलंच नाही. अरे आम्ही ज्या संसारामध्ये जीवन जगत असतो ना, तो संसार कितीही गोड वाटत असला, कितीही
सुखदायी वाटत असला, परंतु ज्या संसारामध्ये हरीचं नाम नसतं ना मायबाप, तो संसार खोटा असतो, व्यर्थ असतो, उगाचच केलेला संसार असतो. का? कारण भगवंताच्या नामस्मरणाशिवाय, हरीच्या भजनाशिवाय मनुष्य जीवनाचं सार्थकच होणार नसतं. म्हणून हरी मुखे म्हण, हरी मुखे म्हण, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हण, हरी मुखे म्हण, पुण्याची गणना कोण करी. क्षणभरी तेने मुक्ती सारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. माय बापो, आपण जेव्हा सांसारिक जीवन जगत असतो तेव्हा आमच्या हातानं कितीही जरी पाप झालं, कितीही जरी पातक कर्म आम्ही केलं, परंतु आम्हाला त्या